नमस्कार मंडळी. तर आज आपण मटणाचं सुक्का आणि मटणाचा झणझणीत तांबडा रस्सा कसा करायचा ते पाहणार आहोत. सगळ्यात अगोदर मटण स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याच्यातली चरबी जी असते ती बाजूला काढून घ्या. आता सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, चरबी जी असते ना ती पातेल्यामध्ये किंवा कुकरमध्ये टाकायची आहे. तुम्ही पातेल्यामध्ये मटण शिजवणार असलात तरी चालेल. तर पातेल्यामध्ये मटण कसं शिजवायचं याचे देखील माझे व्हिडिओ आहेत, चॅनलवर जाऊन नक्की बघा. तर बघा, सगळ्यात अगोदर ही चरबी परतून घ्यायची आहे. याचं कारण असं की आपल्याला एक्स्ट्राचं तेल टाकावं लागत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चरबीच्या तेलामध्ये मटण खूप छान होतं आणि चवीला होतं. तर आता बघा, चरबीचं तेल सुटलेलं आहे. त्यानंतर हळद मीठ टाकलं आहे, त्याच्यामध्ये मटण ॲड करायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर परतून घेतल्यानंतर तुम्ही यामध्ये कांदासुद्धा घालू शकता, अद्रक लसूणची पेस्टसुद्धा घालू शकता. परंतु आता इथे मी सगळे मसाले बाजूला वाटून घेणार आहे, त्यामुळे मी काहीही ॲड केलेलं नाही. फक्त आपल्याला मटण शिजवून घ्यायचे. तर कुकरवर ताट ठेवा, त्याच्यामध्ये पाणी घाला आणि बघा, पाण्यांना अशी बुडबुडे येईपर्यंत म्हणजे पाणी गरम होईपर्यंत ताट काढायचं नाही आहे. कारण जेव्हा पाणी गरम होतं ना तेव्हाच मटणाला देखील आत पाणी सुटतं आणि त्याची लाली जी आहे ती मोडली जाते. म्हणजे मटणाचा जो लालपणा असतो ना तो कमी होतो. आता गरम पाणी याच्यामध्ये ॲड करा आणि कुकरला 3-4 शिट्ट्या काढून घ्या. आता तुमचा कुकर जेवढ्या शिट्ट्या घेतो ना तेवढं तुम्ही शिट्ट्या करून घ्या. आता बघा, मसाल्यामध्ये मी तर टोमॅटो घेतला आहे, कांदा, तीळ, त्यानंतर लसूण घेतलं आहे, खोबरं घेतलं आहे, सुकं खोबरं आहे, अद्रक, कोथिंबीर आणि हिरवी मिरची. आता हे सगळं आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही ओलं खोबरं देखील घेऊ शकता. आता बघा, थोडंसं पाणी ॲड करून हा मसाला मी इथे वाटून घेते आहे. तर रश्श्यासाठी आणि सुक्यासाठी मी हे दोन्हीसाठी एकच मसाला वाटून घेते आहे. तर आता बघा, शिट्ट्या झालेल्या आहेत, गॅस बंद केला आहे. मसाला देखील आपला मस्त असा बारीक करून झालेला आहे. आता लक्षात घ्या, मसाला जेवढा तुम्ही छान बारीक वाटाल ना तेवढा तुमचा रस्सा छान होणार आहे. आता सुक्यासाठी इथे मी 4 ते 5 कांदे बारीक स्लाईसमध्ये चिरून घेतलेले आहेत. आता कढईमध्ये तेल घालायचे, पातेल्यामध्ये देखील मी तेल घातले, दोन्ही साईडला मी एकदाच फोडण्या मारणार आहे. आता रश्श्याला जर कट आणायचा असेल, तर्री आणायची असेल तर बघा, अशा प्रकारे थोडंसं अगदी तेल गरम झालं ना तर त्याच्यामध्ये हे कोरडे मसाले घाला. तर इथे मी घरचा लाल मसाला, हळद आणि मीठ घातलेलं आहे. तर एका साईडला मी आता कढईमध्ये ना कांदा परतायला ठेवते. आता मी तेच एकच उलटणं वापरते म्हणून मसाल्याचा रंग आला. आता बघा, 2 मिनिट हे छान कोरडे मसाले परतून झाल्यानंतर वाटलेलं वाटण त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि छान परतून घ्यायचं आहे. मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान हा मसाला परतून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणताल ह्याच्यामध्ये जिरा पावडर, धना पावडर काहीही घातलेलं नाही आहे, कारण हा आमचा घरगुती मसाला असल्यामुळे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड आहेत. म्हणून मी धना पावडर, जिरा पावडर, मटण मसाला काहीच घातला नाही आहे, फक्त आमचा घरगुती मसाला घातला आहे. आता बघा, कांदा छान परतून झाल्यानंतर त्याच्यात देखील वाटलेलं वाटण घालायचं आहे आणि ते देखील अगदी छान असं परतून घ्यायचं आहे. जेवढा मसाला तुम्ही चांगला परतताल तेवढा तुमचा रस्सा किंवा जे मटणाचं सुक्का आहे ते छान होणार आहे. तर एकदम गॅस मोठा ठेवून पटपट मसाला भाजायला जायचं नाही, मीडियम गॅसवरच छान मसाला भाजायचा आहे. आता बघा, मसाल्याला तेल सुटले म्हणजे मसाला आपला छान भाजला गेला आहे. याच्यामध्ये हळद, लाल तिखट आणि मीठ घातलेलं आहे. आता तिखट जे आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर बघा, मस्त मसाला भाजून घ्यायचा आहे. आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज ना लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा, मसाला व्यवस्थित आपण भाजून घेतो आहे. तर एकाच वेळेस 2 रेसिपी आपल्या इथं तयार होत आहेत. आता इकडे दुसऱ्या साईडला बघा, रश्श्याच्या मसाल्याला मस्त असं तेल सुटलं आणि कलर तर काय जबरदस्त आला आहे बघा. मस्त मसाला हा भाजून झालेला आहे. आणि एक 2-3 दिवसात आहे ना कोल्हापुरी मसाल्याची देखील मी रेसिपी टाकणार आहे. किती प्रमाणात मिरच्या घ्यायच्या, कोणकोणते मसाले वापरायचा ह्याचा डिटेल व्हिडिओ मी दाखवणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलवर रोज भेट देत जावा, कारण छान छान असेच व्हिडिओ रोज मी टाकत जाते. आता जे काही थोडंफार कठीण मटण असतं ना ते मी रश्श्यामध्ये ॲड करते बरं का. तर आता मसाला मस्त दोन्ही साईडचा परतून झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये जे आपण सूप काढलेलं आहे ते टाकायचं आणि एका साईडला सुक्यामध्ये आपण मटण घालणार आहोत. तर इथे बघा, कढईमध्ये जे आपण सुक्याचा मसाला केलेला म्हणजे मटण सुक्का, आता आमच्या इकडे
मटण फ्रायला अशा प्रकारे सुक्कं म्हटलं जातं. तर बघा सुक्याच्या मसाल्यामध्ये मटण ॲड करा आणि मस्त परतून घ्या. आता ही एवढंच झालेलं नाही आहे, ह्याच्या पुढे काय करायचं ते नीट बघा. तर जे आपण सूप बाजूला काढलं आहे ना ते सूप ह्याच्यामध्ये थोडंसं ॲड करायचं आहे, म्हणजे ग्रेव्हीला खूप छान टेस्ट येते. पाणी ॲड करू नका, सूपच ॲड करा. सूप ॲड केल्यामुळं ना मस्त सुक्याला चव येते बरं का, मसाल्याला देखील मस्त अशी चव येते. आता झाकण ठेवून मस्त ह्याची वाफ काढायची आहे तेल सुटेपर्यंत. तेव्हाच हा मसाला छान मटणामध्ये ना भिनला जातो आणि मस्त जबरदस्त झाले बरं का. वास तर एवढा भन्नाट आला आहे, नक्की ट्राय करा. आता हे जे सूप आहे ते बघा मसाल्यामध्ये ॲड केलं आहे आणि आता जर तुम्हाला अजून पाणी ॲड करायचं असेल तर शक्यतो गरमच पाणी ॲड करा. थंड पाणी जर ॲड केलं तर सगळी टेस्ट कमी होऊन जाते. तर हे मसाल्याचं देखील पाणी मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि इकडे आता मटणाचं बघा मस्त असं थोडंसं सूप टाकून मी परत एकदा परतून घेते आहे आणि आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते. तर प्रत्येक आहे ना टीप जर आपण फॉलो केली ना तर खरंच आपल्या रेसिपी खरंच खूप सुंदर होतात. तर मटणाला काय जबरदस्त कट आणि तर्री आली आहे बघा. तसेच सुक्याला देखील मस्त असा कट आला आहे बघा, तर्री. आता तुम्ही ह्या तेलाला काय बोलतात, कट की तर्री, कमेंट बॉक्समध्ये प्लीज कळवा. तर मस्त असं मटण सुक्कं देखील झालेलं आहे. खरंच खूप छान दोन्ही रेसिपी झाल्या आहेत. चला मग तुम्हाला आता हे मटण सुक्कं कसं झालं आहे आणि जर काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याची उत्तरं मी नक्की देईल. तर चला मग तुम्हाला ह्या रेसिपी कशा वाटल्या नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.